नमस्कार. आजकाल अनेक लोक म्हणतात की डॉक्टर मी साखर पूर्णपणे बंद केलेली आहे. काही जण वजन कमी करण्यासाठी साखर सोडतात, काही जण मधुमेहाच्या भीतीमुळे, तर काही जण निरोगी राहण्यासाठी. पण खरं साखर बंद केल्यावर किंवा खूप कमी केल्यावर शरीरामध्ये नेमका काय बदल होऊ शकतो किंवा काय नेमके बदल होतात, तर आज आपण याबद्दल थोडंसं सविस्तर जाणून घेणार आहोत. आधी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आपण इथे फळांमधील नैसर्गिक गोडव्याबद्दल बोलत नाही आहोत. आपण बोलतोय ते म्हणजे चहा, कॉफी, त्यामध्ये असलेली साखर किंवा मिठाई, बिस्किट्स, कोल्ड ड्रिंक्स किंवा पॅक ज्यूस किंवा केक्स, चॉकलेट्स किंवा इतर प्रोसेस केलेले पदार्थ, अशा अतिरिक्त साखरेबद्दल आपण बोलतोय. जागतिक आरोग्य संघटनेनुसार आपण रोजच्या कॅलरीजपैकी 10% पेक्षा जास्त कॅलरीज केवळ फक्त साखरेमधून घ्यायला हव्यात आणि शक्य असल्यास 5% पेक्षा कमी ठेवणं अधिक फायदेशीर मानलं जातं. आता आपण साखर कमी केल्यावर शरीरामध्ये काय बदल होऊ शकतो याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात. सर्वात पहिला बदल म्हणजे सतत लागणारी गोड खाण्याची इच्छा. म्हणजे आपल्याला वारंवार गोड खाण्याची इच्छा जी असते ती कमी होऊ लागते. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला काही दिवस मात्र आपल्याला ते थोडंसं कठीण जाऊ शकतं. वारंवार कित्येक वेळा आपल्याला गोड खाण्याची इच्छा होत असते. त्यामुळे कित्येक वेळा आपल्याला थोडी चिडचिडही होते किंवा थोडीशी एनर्जी लेवल कमी झाल्यासारखी आपल्याला अनुभव येतात. असे बरेच लोक आपल्याला सांगतात की असं असं होत आहे. पण काही दिवसांनंतर ह्या गोष्टींची आपल्याला सवय लागते. आपलं शरीर जे आहे ह्या गोष्टींना सवयीनुसार जुळवून घेतं. दुसरा सगळ्यात मोठा बदल तो म्हणजे वजन नियंत्रणामध्ये मदत होऊ शकते. साखरयुक्त पदार्थांमध्ये भरपूर कॅलरीज असतात, पण शरीराला विशेष पोषण मिळत नाही. त्यामुळे साखरयुक्त पेय किंवा गोड पदार्थ कमी केल्याने एकूण कॅलरीजचं सेवन कमी होऊ शकतं आणि आपल्याला वजन कमी करण्याचा प्रवास आपला सोपा होऊन जातो. तितकाच महत्त्वाचा बदल म्हणजे पोटावरची चरबी जी आहे किंवा बेली फॅट किंवा फॅटी लिव्हरचा जो धोका आहे तो आपल्याला कमी होण्यास मदत होऊ शकते. आपण खाल्लेली प्रत्येक अतिरिक्त साखर, विशेषतः फ्रुक्टोजयुक्त पेय, यकृतामध्ये चरबी साठण्यासाठी संबंधित आपल्याला हे पदार्थ राहू शकतात. काही संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की साखर कमी केल्यानंतर लिव्हरमधली चरबी आणि आपल्या ट्रायग्लिसराइड्समध्ये सुद्धा सुधारणा झालेली दिसून येते. चौथा बदल म्हणजे हृदयाच्या आरोग्याशी संबंधित आहे. अनेक लोकांना वाटते की फक्त तेलकट पदार्थांमुळेच हृदयविकार होतो, परंतु अतिरिक्त साखरेच्या सेवनामुळे सुद्धा आपल्याला हा विकार होऊ शकतो. म्हणजे अतिरिक्त साखरेचाही याच्यामध्ये खूप मोठा वाटा असू शकतो. जास्त साखर खाल्ल्याने ट्रायग्लिसराइड्स वाढू शकतात, HDL म्हणजेच आपले चांगले कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. साखर कमी केल्याने या घटकांमध्ये सुधारणा होण्यास मदत होऊ शकते. पाचवा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ब्लड शुगर नियंत्रणात येण्यास मदत होते. जे लोक प्री डायबिटिक फेजमध्ये आहेत किंवा मधुमेहाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत, त्यांच्यासाठी अतिरिक्त साखर कमी करणं हा खूप एक महत्त्वाचा बदल ठरू शकतो. कारण वारंवार वाढणारी साखर किंवा इन्सुलिनची पातळी कमी करण्यासाठी आपल्याला याच्यातनं मदत मिळते. पण इथे एक सगळ्यात मोठा गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. ती म्हणजे फक्त चहामधली साखर बंद करून जमेल का किंवा काही विशेष असे फायदा होणार आहे का त्यांनी. जर आपण बाकी दिवसभर कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट्स किंवा मिठाई, केक्स किंवा पॅक फूड असं जर आपण खाणं चालूच ठेवलं, तर साखर कमी करणं म्हणजे संपूर्ण आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तितकेच महत्त्वाचे म्हणजे नियमित चालणं, पुरेशी झोप घेणं आणि वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. तर व्हिडिओमधील सगळ्यात महत्त्वाचा संदेश काय आहे, तर साखर बंद केल्याने शरीरामध्ये जादू घडत नाही, परंतु हळूहळू वजन कमी व्हायला मदत होते. ब्लड शुगर, लिव्हर किंवा हृदयाच्या आरोग्याला सकारात्मक परिणाम दिसून यायला सुरुवात होतात. म्हणूनच साखर कमी करणे हा फक्त वजन कमी करण्याचा उपाय नाही, तर दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असली तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्ही दिवसातून किती वेळा साखर किंवा गोड पदार्थ खाता. आरोग्याच्या संबंधित अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.